आज आपल्याला करायची आहे खानदेशी कढी। कढी करण्यासाठी मी इथे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे। तुम्ही दही सुद्धा घेऊ शकता। आणि इथे 1 चम्मच बेसन पीठ घेतलेला आहे, 1 चम्मच ज्वारीचं पीठ आहे। आता ते बघून घेऊ। तर मी इथे 1 हिरवी मिरची अशी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे, मोठ्या तुकड्यांमध्ये। जिरा मोहरी घेतलेली आहे छोटा चम्मच, एक आलं लसूणची पेस्ट घेतलेली, म्हणजे पेस्ट नाहीये, थोडं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे। अर्धा इंच आलं, 3-4 लसूण पाकळ्या जाडसर कुटलेल्या आहेत। थोडासा हिंग घेतलेला आहे, कढीपत्ता आहे 7-8 पानं, तूप लागणार आहे आपल्याला फोडणीला, दगडफूल आहे 3-4 तुकडे आणि 3-4 लवंग आहे, थोडासा गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद आहे आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। सगळ्यात आधी आपल्याला हे पीठ ताकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर एवढ्या ताकामध्ये हे पीठ घातले ना तर व्यवस्थित असे मिक्स होत नाही, म्हणून मी काय करणार आहे, एका वाटीमध्ये हे पीठ टाकून त्याच्यामध्ये थोडंसं ताक टाकणार आहे। हे आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाही। पीठ बघा व्यवस्थित असे मिक्स झाले। जर आपण पूर्ण ताकामध्ये हे पीठ टाकले ना तर लवकर गुठळी अशी मोडत नाही, म्हणून असं करून घ्यायचं कधी पण। तर आता हे जे आपण मिश्रण करून ठेवलेलं आहे ते आपण आता या जास्त ताकामध्ये टाकून घेऊ आणि आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करू। लगेच बघा व्यवस्थित असं मिक्स झालं। आता हे मिक्स केलेलं ताक थोडं बाजूला ठेवू आणि लगेच कढीला फोडणी करू। कढई ठेवलेली आहे फोडणी करण्यासाठी गॅसवर। कढई छान तापली, आता तूप टाकून घेऊ आपण। मी इथे फोडणीसाठी तूप वापरलेलं आहे, तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता, कोणाकोणाला तुपाची कढी आवडत नाही। तूप छान गरम झालेलं आहे, आता मोहरी टाकून घेऊ। मोहरी बघा छान तडतडली, आता लगेच जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरे मोहरी छान तडतडली, मिरची टाकून घेऊ। मिरची थोडीशी परतवून घेऊ हलके डाग येईपर्यंत। फोडणी एकदम छान अशी चरचरीत आपली झालेली आहे। जिरं मोहरी छान असं तडकलं होतं, अशी चरचरीत फोडणी गेली ना तर कोणताही पदार्थ खायला म्हणजे भारी लागतो। मिरची बघा हलकीशी डाग येईपर्यंत परतून घेतलेली आहे। आता कढीपत्ता घालून घेऊ, हिंग, मिरी आणि दगडफूल घालून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित थोडंसं परतवून घेतलं। आता हे आलं आणि लसूणची पेस्ट घालू। फोडणी बघा आपली छान अशी झालेली आहे, आलं लसूणचा कच्चेपणा सुद्धा छान निघालेला आहे, मस्त अशी फोडणी झाली। आता याच्यामध्ये आपण हे ताक टाकून घेऊ। ताक टाकताना कधी पण असा चमच खाली हलवत राहायचा। ताक घेतलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून कढीमध्ये टाकून घेतलं। तर आता याच्यामध्ये गरम मसाला आणि हळद घालून घ्यायची आहे। तर कोणी कोणी हळद घालत नाही आणि गरम मसालाही घालत नाही, पण मी थोडासा घालते, म्हणजे छान अशी चव येते। हळद आहे ना कढीमध्ये कधी पण आहे ना अशी कमीच घालायची, म्हणजे रंग एकदम छान असा दिसतो। नाही घातली तरी चालते, पण कसं जुन्या लोकांचं असं असतं की थोडीशी घालायची हळद, एकदम प्लेन कढी बनवू नये म्हणून। असं चवीनुसार मीठ घालून घेऊ, साहित्य दाखवताना राहिलं होतं। आता ही कढी आपण छान अशी मीडियम गॅसवर उकळी येईपर्यंत उकळवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये अशी मिक्स करत राहायची, म्हणजे कढी एकजीव होते, अशी फुटत नाही। दह्याची असली ना तर तिला तर म्हणजे सतत असा चमच हलवत राहायचा, ताकाची तरी चालते, मध्ये मध्ये हलवून घेतली तरी। कढी मी 8-9 मिनिटं छान अशी मीडियम गॅसवर उकळवून घेतली आणि बघा छान अशी उकळी आलेली आहे कढीला। छान अशी उकळी आली ना वरून मग नंतर कोथिंबीर घालायची, एकदम छान असा सुगंध येतो आणि कढी सुद्धा एकदम चविष्ट अशी लागते। बघा झालेली आहे आपली मस्त अशी कढी, तीही खानदेशी पद्धतीची। आता आपण गॅस बंद करून देऊ।